या ठिकाणी 2 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी आणि 5 अंकी संख्या आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. तसंच 5 ने विभाज्य असणाऱ्या संख्या आपण लिहायच्यात. आपलं 5ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी, कोणत्या स्थानी, एकक स्थानी, एकक स्थानी 0 आणि 5 जर असेल, ज्या संख्येच्या एकक स्थानी, कळते तुम्हाला, हे संख्येचं एकक स्थान कळतंय ना. हे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज, करोड, करोड, पदम, महापदम, शंकू, जलदी, शंकू, अंत्या, मध्या, पारस, धनु, महाधनु, अश्विनी, महाअश्विनी. ओके, पाठ पाहिजे सगळ्यांचं, पाठ घेणार आहे मी. ओके, मग आता या संख्येला 5 ने 100% भाग जाईल. किंवा तुम्ही अशी एखादी संख्या घेतली, या संख्येला जर घेतलं, तिला 100% 5 ने भाग जाईल, कारण तिच्या एकक स्थानी काय आहे, 0 आहे. हिच्या एकक स्थानी काय आहे, 5 आहे. त्यांना पूर्णपणे 5 ने भाग जाईल. जर समजा 5 ने भाग गेला तर समजा ती त्या संख्येची काय आहे, विभाज्य संख्या आहे. लक्षात ठेवा. जसं की आपण ती एक संख्या जर घेतली, तीच आपण जर संख्या घेतली, बोला, शून्याला 5 ने भाग, संख्या म्हणजे एकक स्थानी 0 आणि 5 असेल, कसं, उदाहरण, चालेल, त्याला विधान बाबा. हा, 4 2 आता सरीला ना काय 2चा भाग जातो. हा, सर बेदू सगळे चो नाही, बेदोनी 4. 4 हे 2 सर आणि हे 0. आता बे एक हा, हिला आता 2चा भाग गेला, तर 42 2चा भाग गेला. आणि आता या बघा, आता घेतो 20. या बघा, 0 घेऊला बे 20, म्हणजे 2चा भाग जातो सर, 0चा पण भाग जातो. हा, बरोबर. नाही, मी 5ची, तुझं म्हणणं बरोबर आहे. 5ची कसोटी चालली होती आपली, 5ची कसोटी. 5ची कसोटी मध्ये म्हणजे काय झालंय, एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर 5 ने पूर्ण भाग जातो. काय, एकक स्थानी. जसं की आपण या ठिकाणी काय घेतलं, तीच संख्या घेतली ना आपण. एकक स्थानी कळालं तुम्हाला की एकक स्थानी म्हणजे काय. या ठिकाणी समजा काय 12,345, 12,345 भागीला 5 जर आपण केलं, म्हणजे हिच्या एकक स्थानची संख्या इथं 5 आहे. एकक, दशक, शतक, हजार, दशक, 5 ने पूर्ण, खाली 0 उरणार बघा. 5 दुने 10. ओके, 2 उरले, वरून 3 घेतले, 5 चोक 20. ओके, या ठिकाणी 3 उरले, वरून 4 घेतले. ओके, नंतर 5 सक 30. ओके, 4 उरले, वरून 5 घेतले, 5 9 45. ओके, 0 0. बरोबर आहे. म्हणजे 5 न पूर्ण भाग जातो. म्हणून म्हणून 5 हे जे आहे तर ते त्या संख्येचा विभाज्य संख्या असेल. पुन्हा जर आपण ही संख्या कोणची घेतली, 12,340 ही जरी संख्या घेतली आपण, तरी 5 ने भाग जाईल. 0 आलेला एकक स्थानी, एकक दशक, शतक 0 आलाय, म्हणजे बघा 5 दुने 10. ओके, या ठिकाणी 2 वरून घेतले 3, 5 चोक 20 वरून घेतले 3, वरून आले 4, 5 सक 30. ओके, वरून आले 4, वरून घेतले 0, 5 8 40. 0 0 0 0. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असेल, ती संख्या ती 5 ने विभाज्य संख्या आहे. एक लक्षात ठेवायचं, ही 5ची कसोटीच आहे. ठीक आहे. चला, या स्वरूपातले तुम्हाला उदाहरण संग्रह जे आहे ते 30 म्हणलं तुम्हाला काही गणित सोडवायचे आहेत. त्याला स्टॉप करू.